पोलीस पाटील पदभरती 2018 झालेला पेपर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत। हा आपला व्हिडिओचा दुसरा भाग आहे। पहिल्या भागामध्ये महत्त्वाचे 30 प्रश्न आपण बघितले। 30 प्रश्न कोणकोणते आले होते त्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत आपण पहिल्या भागामध्ये उत्तरं बघितली आहेत। मित्रांनो, आपण यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदभरतीचा 2018 जो पेपर झालेला आहे तो सोडून घेत आहोत। यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये महत्त्वाचे 30 जे प्रश्न होते सर्व स्पष्टीकरणासोबत त्यांची उत्तरं जाणून घेतलेली आहेत आणि कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक आहे, कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात हे देखील आपण पहिल्या भागामध्ये बघितले होतं आणि बाकीचे प्रश्न आपले सोडवायचे राहिले होते ते आजच्या या भागामध्ये आपण सोडून घेणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा 28 प्रश्नापर्यंत आपण सोडत आलो होतो। आता आपला 29 नंबरचा प्रश्न आलेला आहे। तर चला आता इथून आपण या भागाला सुरुवात करूया। आपल्याकडे धुळे जिल्ह्याच्या 2-3 प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत, नाशिक जिल्ह्याच्या देखील प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत, पुणे झालं त्यासोबत गोंदिया या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आपण स्टेप बाय स्टेप सोडून घेत असतो आणि बाकी जर म्हटलं तर नोट्समध्ये या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला एकत्रित दिल्या जातात आणि त्यासोबत सर्व अभ्यासक्रमानुसार आपण ज्या नोट्स काढल्यात त्यामध्ये सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला एकत्र भेटत असतं। तर त्या नोट्स बद्दल व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला कुठेही माहिती दिली जाते, तर त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला आपण बघा 29 नंबरचा प्रश्न काय दिलेला होता। प्रश्न दिलेला आहे, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो। आता आपल्याला स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो असा प्रश्न विचारला गेला होता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाहीये। ठीक आहे, सर्वांनी जसं मी प्रश्न वाचतोय कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा जो अध्यक्ष असतो तो आपल्याला सांगता येईल। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी, अध्यक्ष जिल्हा परिषद। आता हे जे प्रश्न असतात ना ते तुम्हाला उलटून पालटून किंवा जे पर्याय असतात ते उलटून पालटून तुम्हाला दिलेले असतात कन्फ्यूज करण्यासाठी, उत्तर चुकवण्यासाठी। तर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय। इथं आपल्याला जिल्हा परिषदेची स्थायी समितीचा अध्यक्ष विचारले होते तर ते असतात जिल्हा परिषद अध्यक्ष। इथं आपल्याला काय दिलेलं आहे, अध्यक्ष जिल्हा परिषद। फक्त आपल्याला उलटून पालटून इथे आपल्याला जे पर्याय दिलेलं बघण्यासाठी भेटत आहे, परंतु कन्फ्यूज व्हायचं नाहीये। ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया। 30 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी आपल्याला कोठे झालेला आहे ते विचारलंय। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे महू या ठिकाणी। ठीक आहे, महू म्हणजेच आपल्याला हे कुठं बघण्यासाठी भेटत आहे, मध्य प्रदेशामध्ये। मध्य प्रदेशामधील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे। मित्रांनो, यामध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला, त्याची आपल्याला तारीख विचारली जाऊ शकते, नंतर साल विचारलं जाऊ शकतं। तर 14 एप्रिल मी आपल्याला सांगत आहे ते नोट करून घेऊ शकता। 14 एप्रिल 1891 रोजी। ठीक आहे, 14 एप्रिल 1891 रोजी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे असं सांगता येईल। जन्म दिनांक मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि याच दिवशी आपल्याला 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केलेली बघण्यासाठी भेटते मित्रांनो। आणि जर विचार केला तर इथं महू दिलेलं आहे, तर महू हे काय आहे, मध्य प्रदेशातील हे एक गाव आहे। ठीक आहे, या गावाचं नाव आहे महू। याविषयी थोडक्यात माहिती देतो, थोडक्यात माहिती समजून घ्या। 14 एप्रिल 1991 रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाई व रामजी बाबा यांच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता आणि महू गावात लष्करी छावणी असल्याने त्या स्थानाला किंवा त्या गावाला मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर महू असं नाव दिलं होतं। पुढे त्याचं महू नाव हे म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि हेच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्म गाव आहे असं देखील आपल्याला सांगता येईल। ही थोडक्यात माहिती झाली, तुम्हाला ही देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे। चला पुढील प्रश्न आता आपण जाणून घेऊया। बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, अंदमान निकोबार मधील पोर्ट ब्लेअर येथे खालीलपैकी कोणते विमानतळ आहे। तर पोर्ट ब्लेअरचा इथे उल्लेख झालेला आहे। तर पोर्ट ब्लेअर मध्ये कोणतं सांगा बरं, कोणतं विमानतळ आहे। इथं अंदमान निकोबार मधील पोर्ट ब्लेअर येथे खालीलपैकी कोणते विमानतळ आहे। तर या विमानतळाचं नाव विचारले तर त्या विमानतळाचं नाव आहे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ। त्याचा शॉर्ट फॉर्म जर विचारला तर आपल्याला या विमानतळाला असं देखील म्हणतात, तर आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे, IXZ। ठीक आहे, तर या नावाने देखील या विमानतळाला ओळखलं जातं, तर त्यासाठी आपल्याला हे देखील माहिती असणं गरजेचं असणार। बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाहीये। तर जर विचार केला तर तेलुगू भाषेला आहे, कन्नड भाषेला आहे, तामिळी भाषेला देखील आहे, परंतु आपली जी मराठी भाषा आहे
या भाषेला अजूनपर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाहीये। यासाठी याचिका देखील दाखल केलेली आहे, त्यानुसार अजून तर मिळाला नाहीये, भविष्यात नक्कीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो मित्रांनो। आता अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे काय असतं, यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, तर त्यावरती आपण आपला जो जीकेचा व्हिडिओ होता त्यामध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे, तर देखील थोडक्यात माहिती सांगतो। अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी 4 निकष लावले जातात। जी आपली भाषा असते त्या भाषेचा इतिहास हा किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन म्हणजेच पूर्वीचा असावा। या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्त्वाचे व मौल्यवान असावे। आपल्या भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे आणि या भाषेतून म्हणजे ही जी आपली भाषा असते या भाषेतून दुसरी म्हणजे कोणत्याही भाषेतून याची उत्पत्ती झालेली नसावी, नाहीतर यावरती अवलंबून नसावी। म्हणजे मराठी भाषा आहे तर ही दुसऱ्या भाषेवरती अवलंबून नसावी, तिला स्वतःचं जे वर्चस्व असायला पाहिजे, तिला स्वतःचा मान असायला पाहिजे। तर अशा प्रकारचे 4-5 असे महत्त्वाचे निकष आहे आणि त्यानुसार अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो। यामध्ये आपली भाषा किती जुनी आहे, किती महत्त्वाची, या सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार केला जातो आणि त्यानंतर हा दर्जा दिला जातो। तर अजूनपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाहीये, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया। बघा प्रश्न कसा आपल्याला चुकवणारा दिलेला आहे। 1942 साली महाराष्ट्रातील चिमूर येथे चलो जाओ हे आंदोलन झाले होते। तर हे चिमूर ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला विचारलंय, म्हणजेच आंदोलन कधी झालं हे देखील सांगितलं आणि त्यानंतर कोणत्या ठिकाणी झालं हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे। तर चिमूर येथे चलो जाओ हे आंदोलन झालं, तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असं तुम्हाला विचारलंय। तर चिमूर हे ठिकाण आहे चंद्रपूर जिल्ह्यात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, हे आंदोलन नक्की कधी झालं याची तारीख सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते। तर त्यासाठी काय महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे 16 ऑगस्ट 1942 रोजी तीव्र आंदोलन झालं आणि त्यामध्ये चलो जाओ हे आंदोलन आहे याचा सुद्धा समावेश आहे मित्रांनो। तर म्हणजेच आपल्याला सांगता येईल हे कधी झालं, 1942 मध्ये 16 ऑगस्ट रोजी, ठीक आहे। 16 ऑगस्ट रोजी आपल्याला हे आंदोलन झालेलं बघण्यासाठी भेटेल आणि शक्यता आपल्याला वर्षच विचारलं जातं, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की चलो जाओ आंदोलन कोणत्या साली झालं, तर 1942 साली झालं, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया। 34 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा। प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, काही पंक्ती दिलेल्या आहेत। तर बघा या पंक्ती इथून सुरू होतात तर इथपर्यंत या पंक्ती आपल्याला या ग्रामगीतेतील पंक्ती खालीलपैकी कोणी लिहिल्या आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहे। तर बघा ते विचारले तर आपल्याला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। पंक्ती काय दिलेलं आहे, मिळवणी करावी ग्राम सफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते पर हस्ते साप सर्वही, चौकडे मार्ग, या पंक्ती ग्रामगीतेतील कोणी लिहिलेल्या आहेत ते आपल्याला विचारलं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या पंक्ती लिहिलेल्या आहेत। अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात। पुढील प्रश्न काय विचारला गेला होता, धुळे जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत असा प्रश्न विचारला गेला होता। तर हा 2018चा प्रश्न आहे, ठीक आहे। 2018ची प्रश्नपत्रिका आपण सोडत आहोत, त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता आणि तेव्हाचे मतदारसंघ विचारले होते। तेव्हानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 5, म्हणजेच ऑप्शन बी या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं। परंतु आतानुसार यामध्ये बहुतेक चेंजेस झाले असावेत, ते तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही कशाशी संबंधित आहे। तुम्हाला आता सांगतो योजनेवरती तुम्हाला नक्कीच 1 ते 2 प्रश्न विचारले जाणार, तर योजना व्यवस्थित तुम्ही करून ठेवा। तर आपल्याला आता प्रश्न काय विचारला गेला आहे 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही कशाशी संबंधित आहे। तर या योजनेबद्दल सर्वांनाच माहिती असेल की आपल्याला तेव्हानुसार जर विचार केला तर तेव्हापासून आपल्याला घरोघरी गॅस कनेक्शन म्हणजेच LPG कनेक्शन दिले जात होते आणि हे जे LPG कनेक्शन आपल्याला भेटत होतं, आपल्याला थोडेफार पैसे भरावे लागत होते आणि त्यानंतर बाकीचे गव्हर्नमेंटकडून आपल्याला मोबदल्यात बाकी सूट देऊन LPG कनेक्शन दिले जात होतं। म्हणजेच आपल्याला जे गॅस कनेक्शन दिले जात होतं तीच योजना कोणती होती, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। आणि अजून सुद्धा तुम्ही जे LPG गॅस कनेक्शन मार्फत जे गॅस भरणा करत आहोत त्या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याचा उल्लेख झालेला दिसेल। म्हणजेच आपल्याला ही योजना कशाशी संबंधित होती सांगता येईल, घरगुती LPG गॅस जोडणी, ठीक आहे। म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। म्हणजेच अशाच प्रकारचे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला तेव्हा देखील विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील। तर आपला 37 नंबरचा प्रश्न काय दिलेला होता, मत्स्य व्यवसायातील प्रगतीस खालीलपैकी काय म्हणतात, ठीक आहे। तर काय म्हणतात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे।
तर मत्स्य व्यवसायातील जी प्रगती केली जाते तर त्या व्यवसायाला किंवा त्या प्रगतीस काय म्हणतात. आता एखाद्या व्यवसायातील एखादी व्यवस्थित प्रगती चालू असेल म्हणजे चांगली एखादा नफा होत असेल त्याची प्रगती होत असेल तर आपल्याला हा जो मत्स्य व्यवसाय आहे तर त्या प्रगतीस काय म्हणतात असं विचारलंय. ठीक आहे, तर ती जी प्रगती केली जाते तिला म्हणतात नीलक्रांती. ठीक आहे, नीलक्रांती म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच राज्य निवडणूक आयोग. मित्रांनो, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात तर त्यांची जबाबदारी कोणावरती असते. राज्य निवडणूक आयोगाकडे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार. पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. हा टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड म्हणजेच आपलं मोबाईल कॅम्प्युटर त्याच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या आउटपुट डिव्हाइस नाहीये अशा प्रकारचा प्रश्न होता. तर आउटपुट डिव्हाइस काय असतं आणि इनपुट डिव्हाइस काय असतं हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे. मित्रांनो, एखादं कॅम्प्युटर आहे तर हे एक कॅम्प्युटर झालं. जसं की हे कॅम्प्युटर आहे तर हे जे कॅम्प्युटर आहे याला जे लागणारे साहित्य आहेत दुसरे डिव्हाइस आहे. जसं की आता या कॅम्प्युटरच्या माध्यमाने तुम्हाला टायपिंग करायची तर टायपिंगसाठी तुम्हाला एखादा कीबोर्ड लागणार. म्हणजेच हा कीबोर्ड तुम्हाला इथे कुठेतरी जोडावा लागणार आहे कॅम्प्युटरला. तर हे काय झालं आउटपुट डिव्हाइस. म्हणजेच या कॅम्प्युटरला हे जोडले जातं. त्यामुळे आपल्याला बाहेरून जोडलं जातं त्यामुळे त्याला आपण काय बोलतो आउटपुट डिव्हाइस बोलतो. जसे की प्रिंटर. आता एखादी प्रिंट एखादा फॉर्म भरला आपण कॅम्प्युटरमध्ये. आता त्याची प्रिंट घ्यायची तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कॅम्प्युटरने इथे एखादा प्रिंटर जोडावं लागणार आहे कॅम्प्युटरला आणि त्यानंतरच आपण या माध्यमाने प्रिंट घेऊ शकता. डायरेक्टली कॅम्प्युटरमधून आपल्याला प्रिंट घेता येईल का नाही येणार. त्यासाठी आपल्याला दुसरं एक डिव्हाइस जोडावं लागणार आहे आउटपुट डिव्हाइस. त्याला आपण म्हणतो आउटपुट डिव्हाइस. तर अशा प्रकारचा आपल्याला विचारलंय कोणतं आउटपुट डिव्हाइस नाहीये. तर प्रिंटर जे आहे आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. आणि त्यानंतर आपल्याला नाहीये म्हटलंय तर यातील ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच फॅक्स हे आपल्याला आउटपुट डिव्हाइस नाहीये हे आपल्याला याचं उत्तर सांगता येईल. बाकीचे हे सर्व आउटपुट डिव्हाइस आहेत मित्रांनो. चला पुढील प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. महाराष्ट्रातल्या उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या शहरात नाही असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर मुंबई ठिकाणी आहे, त्यानंतर नागपूर येथे देखील आहे, औरंगाबाद येथे देखील आहे. तर कोल्हापूर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथे या शहरात नाहीये असं आपल्याला सांगता येईल. पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या नदीवर फड पाणी पद्धती अस्तित्वात नाहीये. ठीक आहे, तर 2018चा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो. त्यानुसार आणि 2023 नुसार जर विचार केला तर जिथे काही पद्धती नव्हत्या त्या ऑलरेडी तिथे अस्तित्वात आलेल्या आहेत. ज्या पद्धती बाकीच्या वापरल्या होत्या त्यांना अपग्रेड करून तिथे नवीन पद्धती वापरल्या जात आहे. त्यामुळे हे जे जुने टाईपचे प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारले जाणार नाहीये. आणि तेव्हाचा जर विचार केला तर कृष्णा नदी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला पुढील प्रश्न. आपला पुढील प्रश्न काय दिला होता. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते. तर कायमस्वरूपीचे सभागृह कोणते तर आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे राज्यसभा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. आपला प्रश्न काय दिलेला आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आता 2018 नुसार हा चालू घडामोडीचा प्रश्न होता. तर यामध्ये आपल्याला विचारलं होतं इथं बघा जलसंधारणाच्या शिरपूर पर्यटनाशी संबंधित खालीलपैकी कोण आहेत. ठीक आहे, आपल्याला म्हणजे स्पष्टपणे काय इथं उल्लेख केलेला आहे शिरपूर पर्यटनाशी संबंधित खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं सुरेश खानापूरकर. ठीक आहे, तर सुरेश खानापूरकर हे या शिरपूर पर्यटनाशी संबंधित होते हे आपल्याला सांगते. तर त्यानुसार तेव्हाचा चालू घडामोडीनुसार हा प्रश्न विचारला गेला होता. बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. ययाती हे पुस्तक कोणी लिहिले नाहीतर ययाती ही कादंबरी कोणी लिहिली असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न एकच असतो, उलटून पालटून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ययाती या पुस्तकाचा उल्लेख केला गेला आहे. मित्रांनो ययाती ही कादंबरी किंवा पुस्तक खूपच प्रचलित आहे. आणि जर विचार केला या पुस्तकाचे लेखक कोणी लिहिले ते वि स खांडेकर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि या कादंबरीला किंवा या पुस्तकाला आपल्याला सांगता येईल भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला देखील आहे. आणि इतर जे महत्त्वाचे पुरस्कार आहे ते सुद्धा या लेखकांना देण्यात आले होते त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांसाठी. ठीक आहे, तर हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढील प्रश्न बघा. आपल्याला गणितावरती प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न कसा दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला म्हटलेलं आहे एका रांगेत 51 विद्यार्थी आहेत
आणि त्या रांगेतील आपल्याला मधल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती येईल किंवा किती आहे ते विचारलं आहे। तर अशा प्रकारचा प्रश्न आला तर समजून कसं घ्यायचं। आता आपल्याला म्हटलेले एका रांगेत 51 विद्यार्थी आहेत, 51 विद्यार्थी म्हणजेच आपल्याला विषम संख्या बघण्यासाठी भेटत आहे। आता विषम संख्या आली तर आता तुम्ही डायरेक्टली 51 विद्यार्थी अशा प्रकारचा काढत बसू नका, एकदम सोपी ट्रिक सांगतो। तर बघा, जसं की एक रांग आहे, ही रांग घेतली, यामध्ये आपल्याला विषम संख्याचे किती पण विद्यार्थी घ्यायचे। जसं की इथे एक विद्यार्थी घेतला, इथे दुसरा विद्यार्थी घेतला, त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा, त्यानंतर 6वा, 7वा, 8वा। ठीक आहे, हे किती विद्यार्थी झाले, हे 4 आणि 4 8, आणि इथे आपण तो मधला 9वा जो विषम विद्यार्थी आपल्याला पाहिजे आहे तो आपण इथे घेऊया। ठीक आहे, असे एकूण हे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9, एकूण किती विद्यार्थी झाले, 9 विद्यार्थी झाले। इथे सुद्धा आपल्याला विषम विद्यार्थी दिसत आहे, फक्त समजून घेण्यासाठी सांगत आहे। पुढे आपण 51 विद्यार्थ्यांचं देखील करणारच आहोत। आता मधला विद्यार्थी तुम्हाला कसा शोधायचा, तर इकडचे 2 सोडले, इकडचे 2 सोडले, त्यानंतर इकडचे 2 सोडले, त्यानंतर इकडचे 2 सोडले, आणि हा जो विद्यार्थी आपल्याला मधला विद्यार्थी दिसत आहे, तर याचा नंबर मोजायचा 1 2 3 4 आणि 5 नंबरचा विद्यार्थी। इकडून जरी मोजले 1 2 3 4 आणि 5 नंबरचा विद्यार्थी, तर हा या रांगेतील मधला विद्यार्थी झाला, बरोबर। आता त्याच रूपाने आपल्याला करायचं आहे 51 या विद्यार्थ्यांचं। जर विचार केला 51 म्हणजेच आपण जर 50 त्याच्या मागची संख्या घेतली, ठीक आहे, 50 ही संख्या घेतली, तर 50च्या निम किती होतं, 50च्या निम होतं 25, म्हणजेच 25 विद्यार्थी या रांगेच्या या साईडला, 25 विद्यार्थी या रांगेच्या या साईडला, आणि 26 नंबरचा जो विद्यार्थी असणार आहे, कारण हा 51वा विद्यार्थी असणार आहे, तो यामध्ये असणार आहे। ठीक आहे, हा 26 नंबरचा विद्यार्थी इथे असणार आहे, इकडूनही 25 नंबर, इकडूनही 25 नंबर, आणि 26 नंबरचा हा विद्यार्थी इकडूनही 26 नंबरचा आणि इकडूनही 26 नंबरचा, म्हणजेच मधल्या विद्यार्थ्याचा क्रमांक हा 26 असणार आहे। यावरतून ऑप्शन बी या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। अशा प्रकारचे गणितामध्ये सुद्धा सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील। बघा, आता पुढील प्रश्न आपल्याला पुन्हा गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न विचारला गेला आहे। प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। इथे आपल्याला AN दिलेला आहे, त्यानंतर CP दिलाय आणि ER दिलाय। ठीक आहे, इथे खाली मी तुम्हाला नोट करून देतो, AN दिलाय, CP दिलाय आणि त्यानंतर ER दिलेला आहे, ER, आणि त्यानंतर पुढे काय येईल प्रश्नचिन्हाच्या जागी ते आपल्याला सांगायचे। त्यासाठी या टाईपचे भरपूर उदाहरणं आपण सोडून घेतलेले आहेत, त्यासाठी तुम्हाला या तक्तेची गरज पडत असते। आता A इथे दिलेला आहे आणि त्यानंतर जर विचार केला A पासून, तर N इथे दिलेला आहे, बरोबर, म्हणजे A पासून N इथे आला। त्यानंतर जर विचार केला तर काय दिलेला आहे, CP दिलाय, म्हणजे A इथं होता, त्यानंतर एक अक्षर सोडून C घेतला, आणि C पासून जर विचार केला तर P, म्हणजे पुढे सुद्धा एक अक्षर सोडून तुम्हाला इथं आलेलं बघण्यासाठी भेटत आहे। त्यानंतर ER आहे, तर E इथे दिसत असेल आणि त्यापासून इथं R आलेलं आहे, म्हणजेच दोन्ही संख्येमध्ये आपल्याला 2 संख्येनी इथं पुढे गेलेली दिसत आहे। आणि पुढे काय येईल आता सांगा बरं, ही संख्या पण आपल्याला या संख्येपासून 2 संख्येनी पुढे घ्यायचं आहे, म्हणजेच जी संख्या येणार, बरोबर, आणि यांच्या पण आपल्याला पुढे 2 संख्या येणार, म्हणजेच T येणार, म्हणजेच आपल्या पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार, G येणार आणि T येणार। अशा प्रकारचं म्हणजे GT हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। तुम्हाला समजून आलं कशा प्रकारचं आपण सोडवलं, पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो। इथं आपल्याला A पासून C कसा आला असं देखील आपण करू शकतो, C पासून हे कसं आलं हे देखील आपण करू शकतो, +2 अशा प्रकारची क्रिया झालेली आहे। तर E पासून आपण +2 जर केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, G येतं। आणि इथे N पासून C कसं आलं, तर +2 केले, म्हणजे पुढील 2 अक्षर घेतलेत, त्यानंतर इथे सुद्धा 2 अक्षर घेतलेत। त्यासाठी ABCDचा जो तक्ता आहे तो आपल्याला काढून घेणं गरजेचं असतं मित्रांनो। ठीक आहे, GT हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तुम्हाला समजून आलं असेल कसं आपण या प्रश्नाला सोडवलं। तर त्यासाठी हा जो तक्ता आहे मित्रांनो, हा तक्ता दिसत असेल तुम्हाला, A पासून तर M पर्यंत आणि M पासून पुढे आपल्याला पुन्हा Z पर्यंत, म्हणजे इथून 1 ते 13 अक्षर काढायची आणि 14 ते
आपल्याला 26 अक्षर अशा प्रकारचे हे काढून घ्यायचे असतात। यावरती तुम्हाला आपल्याला नक्कीच प्रश्न विचारले जातात। बाकीचे आपण ज्या प्रश्नपत्रिका सोडून घेतल्यात, नाशिक झालं, त्यासोबत आपले पुणे झालं, त्यानंतर नांदेड झालं, तर या पण जिल्ह्यांच्या आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या होत्या। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगितलं होतं तक्ता कसा काढायचा, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे सर्व काही आपण त्यामध्ये सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला होता। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा, त्याच टाईपचा प्रश्न विचारला गेलाय। आपल्याला इथं AZ दिलंय, त्यानंतर काय दिलंय, DW दिलंय आणि GT दिलंय, तर पुढे काय येईल ते आपल्याला विचारलंय। तर त्यासाठी सुद्धा हाच तक्ता आपल्याला लागणार आहे। सर्वात पहिल्यांदा AZ दिले म्हणजे समोरासमोरील अक्षर, त्यानंतर आपल्याला 3 नंबरचं अक्षर घेतलेलं बघण्यासाठी भेटत आहे, W आणि D दिलेलं आहे। ठीक आहे, W आणि आपल्याला D दिलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा 3 नंबरचं अक्षर घेतलं, इथं G आणि T आपल्याला दिसत आहे, म्हणजे +3, पुन्हा इथं +3 आणि पुन्हा मग आपल्याला पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय ते विचारले, तर आपल्याला इथे पण +3 आपल्याला अक्षर घ्यायचे आहे, म्हणजे पुढील आपल्याला 3 नंबरचं अक्षर घ्यायचं आहे। जे काय आहे, आपल्याला J आणि Q दिसत आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक कुठे दिसत आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला J आणि Q हे दिसत आहे। अशा प्रकारचे हे तुम्हाला सोप्या आणि सरळ पद्धतीने सोडवायचे असतात। आपण हा तक्ता कसा काढायचा, त्यानंतर त्यावरती ऑलरेडी बहुतेक जे पण प्रश्न उत्तर आहेत ते सर्व सोडून घेतलेले आहेत मित्रांनो। त्यावरती तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि यावरतून आपण सांगू शकतो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। बघा, आता पुढील आपल्याला गणिताचा प्रश्न कसा दिलेला आहे किंवा बुद्धिमत्तेचा प्रश्न कसा दिलेला आहे। आपल्याला संख्या दिलेल्या आहे 1, 3, 7, 15, 31। तर हे कसं केलं आणि पुढे कोणती संख्या येईल ते सांगायचे। म्हणजे 1 दिलं, 3 दिलं, त्यानंतर पुढे 7 दिले, त्यानंतर 15 आणि त्यानंतर 31 आणि पुढे कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे। आता 1 पासून 3 कसं आलं बघायचं, 3 पासून 7 कसे आले, 7 पासून 15 आणि 15 पासून 31 आणि 31 पासून पुढे कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायचं असतं। आता 1 पासून 3 कसे येतील सांग बरं। समजा 1 आहे, ठीक आहे, आता 1 ही संख्या आहे। आता 1 मध्ये अजून 1 मिक्स केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 2 आणि या 2 मध्ये अजून 1 प्लस केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं 3। म्हणजेच इथं काय क्रिया झालेली आहे, जी संख्या आहे तेवढंच त्यामध्ये ॲड करायचं, दुप्पट करायचं आणि त्यामध्ये +1 करायचं। आता पुढे तुम्हाला क्रिया समजून येईल। इथं 3 आले होते, 3 आपण इथे घेतले, 3 मध्ये पुन्हा 3 मिक्स केले, किती झाले 6 झाले आणि त्यामध्ये प्लस किती केला 1 केला, प्लस म्हणजे बेरीज केली। ठीक आहे, आपण बेरीज 1 ॲड केली तर आपण 6 आणि 1 किती झाले 7 झाले, म्हणजे इथं 7 आले। आता 7 पासून 15 कसे आले तेच आपण करणार। इथं 7 आले होते, 7 इथे घेतले, पुन्हा त्यामध्ये 7 ॲड केले, 7 आणि 7 14 आणि 14 मध्ये अजून अधिक 1 केला, किती झाले 15 झाले, म्हणजे इथे 15 आले। तुम्हाला समजून आलं हे कसं येत आहे। पुढे आपण अशाच प्रकारचे करूया। इथे 15 आले, 15 बेरीज आपण केली, 15 15 किती झाले, 15 15 30 झाले आणि 30 मध्ये अजून 1 ॲड केला तर प्रश्नाचं उत्तर काय येणार 31 येणार, जसे की हे 31 झालं। आता 31 पासून पुढे काय येणार ते आपल्याला काढायचं आहे। तर आपण इथे 31 घेऊया, 31 आपण बेरीज पुन्हा 31, आता 31 आणि 31, 30 आणि 30 60 आणि यामध्ये अजून 1 1, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 62 आणि 62 मधून अजून आपण 1 ॲड करणार, म्हणजेच प्लस करणार, बेरीज करणार आणि 62 + 1 किती प्रश्नाचं उत्तर येणार 63। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार सांगा बरं, 63 म्हणजेच ऑप्शन क्रमांक C या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार। समजलं हे कसं सोडवलं? नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि पुन्हा व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये गणित बुद्धिमत्ता हे जे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत ते तुमचे हातचे मार्क असतात। फक्त तुम्हाला कसं सोडवायचं ते समजून आलं की लगेच तुम्ही व्यवस्थितरित्या सोडू शकता। त्यासाठी तुमच्यासाठी आपल्या नोट्स खूपच महत्त्वाच्या कामी येणार आहे। तर त्या नोट्सबद्दल तुम्हाला माहिती तर मी दिलेलीच आहे, ठीक आहे। तर नोट्सबद्दल व्यवस्थित माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्या नोट्सला जॉईन व्हा आणि त्यानंतर त्या नोट्सचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या। कारण कशा प्रकारचे प्रश्न येतात, त्यांना कसं सोडवायचं असतं हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये देखील दिलेलं आहे, सर्व समजून सांगितलेलं आहे।
तर त्या नोट्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता, त्यांचा फायदा घेऊ शकता। तर चला आता नोट्सबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देऊन घेतो, जेणेकरून तुम्हाला या नोट्स खूपच कामी येणार आहे। कारण तुम्ही पोलीस पाटील या पदभरतीची तयारी करत आहात, तर यामध्ये तुम्हाला कमीत कमी 20 प्रश्न गणित बुद्धिमत्तावरती विचारले जाणार आहे। त्यासाठी कसे प्रश्न येतात, ते कसे सोडवायचे असतात, आपण प्रॅक्टिस करण्यासाठी आणि उदाहरणासोबतच सर्व टॉपिकनुसार सर्व आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत, जेणेकरून त्यांची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। या टाईपचे सुद्धा सर्व प्रश्न त्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत, सर्व स्पष्टीकरणासोबत। तर चला नोट्सबद्दल आता माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, पोलीस पाटील या पदासाठी आपण काही नोट्स काढलेले आहेत। तर तुम्ही धुळे जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असाल, नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असाल, नंदुरबार जिल्हा, त्यासोबत सोलापूर, कोल्हापूर, कोणत्याही जिल्ह्यासाठी फॉर्म जरी भरला असेल, त्या सर्व आपण जिल्ह्यांसाठी पोलीस पाटील आणि कोतवाल या पदासाठी नोट्स काढलेल्या आहेत। आता पोलीस पाटलाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे पोलीस पाटलाविषयीच माहिती देत आहे। तर यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम काय दिलेला आहे, धुळे जिल्हा जरी म्हटलं, नाशिक जिल्हा जरी म्हटलं, तर या पदांचा अभ्यासक्रम काय आपल्याला दिलेला आहे ते सांगतो। सर्वात पहिल्यांदा पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आणि पोलीस पाटलाविषयी माहिती यावरती आपला हा पहिला विषय झाला, यावरती तुम्हाला प्रश्न असणार। त्यानंतर 2 नंबरला जर म्हटलं तर आपल्याला सामान्य ज्ञान दिले, सामान्य ज्ञानवरती तुम्हाला कुठूनही प्रश्न विचारले जाणार महत्त्वाचे, तर हा दुसरा आपला विषय झाला। त्यानंतर तिसरा जर विचार केला तर चालू घडामोडी, ठीक आहे, चालू घडामोडी तुम्हाला 10 ते 12 प्रश्न विचारले जाणार, हा आपला तिसरा विषय झाला। त्यानंतर चौथा विषय जर म्हटलं तर तुमची स्थानिक परिसराची जी पण माहिती आहे ना, तर धुळे जिल्ह्याची माहिती, ठीक आहे, स्थानिक परिसराची माहिती अशा प्रकारचा हा आपला चौथा विषय झाला, ठीक आहे। अशा प्रकारचे हे 4 विषय झाला। आणि 5 नंबरचा विषय काय झाला, गणित व बुद्धिमत्ता यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। अशा प्रकारचे एकूण आपल्याला अभ्यासक्रमानुसार 5 विषय दिले, ठीक आहे। तर या 5 विषयानुसार आपण नोट्स काढलेल्या आहेत पोलीस पाटील या पदासाठी स्पेशल। यामध्ये तुम्हाला या सर्व विषयांचा समावेश बघण्यासाठी भेटेल। पोलीस पाटलाचे अधिकार झालं, कर्तव्य झालं, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, त्यानंतर स्थानिक परिसराची जी पण माहिती असेल तुमच्या जिल्ह्यानुसार, तुम्ही धुळे जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर धुळे जिल्ह्याची मिळेल, नाशिक जिल्ह्यासाठी भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची मिळेल, आणि इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमची जी पण परिसराची, तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार सर्व माहिती दिली जाईल। त्यानंतर इथं गणित बुद्धिमत्ता हे सर्व स्पष्टीकरणासोबत सर्व काही तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे या सर्व 5 विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देत आहेत। आपल्याला एका सोबत एका पेमेंटमध्ये हे सर्व काही मिळणार आहे। त्यासाठी पेमेंट आपण ठेवलेलं आहे 199 रुपयाचं। आता 199 मध्ये या टायपिंग नोट्स तुम्हाला भेटणार आहे 5 विषयांच्या, दुसरीकडे तुम्हाला जास्त काही करण्याची गरज पडणार नाहीये। नोट्समध्ये भरपूर तुम्हाला काही दिलं जाणार आहे। आणि या 5 विषयांसोबत मागील आपल्याकडे आतापर्यंत 5 ते 6 प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यात। हे सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला यामध्येच उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। म्हणजे हे सर्व विषयांच्या नोट्स प्लस मागील क्वेश्चन पेपर हे सर्व तुम्हाला 199 रुपये मध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत। जर तुम्हाला पाहिजे असतील तर बघा, तुम्हाला नंबर देता येईल 91 39 64 31 99, ठीक आहे। बघा नंबर दिसत असेल, इथे सुद्धा नोट करून देतो 91 39 64 31 99। या मोबाईल नंबरवरती फोनपे, गुगल पे नंतर पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे, ठीक आहे। व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला नोट्स पाहिजे आहे। सर्व नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भेटतील। सर्व नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये असणार आहे, टायपिंगमध्ये नोट्स असणार आहे, व्यवस्थित क्लिअर तुम्हाला दिसणार। सर्व अभ्यास करण्यासाठी, या 4 ते 5 विषयांचा अभ्यास करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे। यामध्ये आपण भरपूर अभ्यासक्रम कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। त्यासाठी पोलीस पाटील या पदाची तुम्ही तयारी करत असाल तर या नोट्स घ्यायला विसरू नका। नोट्स विषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे, काय काय समावेश केलेला आहे, कसा कसा समावेश आहे, सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे जे 5 विषय मी तुम्हाला सांगितले, हे सर्व 5 विषयांचे जेवढे पण नोट्स आहेत ते सेपरेट आहे। प्रत्येक विषयाच्या नोट्स म्हणलं तर सेपरेट PDF मध्ये तुम्हाला भेटणार आहे। म्हणजेच तुम्हाला प्रत्येक अभ्यास करण्यासाठी जे आपण नोट्स काढलेत सर्व वेगवेगळे PDF तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा व्यवस्थित आणि पूर्ण अभ्यास होऊन जाईल। त्यासाठी कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत, ते या नोट्सचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता। चला आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया। इथे आपल्याला बुद्धिमत्तेचा प्रश्न विचारला गेला आहे। 16 संख्या दिले, 16 पासून 27 आले, 27 पासून 38 आणि 38 पासून कोणती संख्या येणार आणि ती संख्या आल्यानंतर पुन्हा इथं 60 संख्या आलेली आहे। तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं, ही जी संख्या आलेली आहे या संख्येपासून पुढील जी संख्या आलेली असते ते तुम्हाला शोधायचं असतं। तर यामध्ये 16 आलेली आहे, तर 16 पासून 27 कशी आले, तर इथे सर्वात पहिल्यांदा 16 घेतली,
16 मध्ये जर आपण 16 मध्ये इथं 11 ॲड केले, किती 11, तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं 27. ठीक आहे 27. आता 27 मध्ये जर आपण ही 27 संख्या इथे खाली घेतली, 27 मध्ये पुन्हा आपण 11 ॲड केले, तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं सांगा बरं 38. जे की तुम्हाला पुढे संख्या दिसत असेल 27 आली त्यानंतर 38. आता इथं पण 11 ॲड झाली, इथं पण 11 ॲड झाले, म्हणजे आपण इथं बेरीज केली होती. आता 38 ही संख्या इथे घेतली. आता 38 मध्ये पण आपण 11 ॲड करून बघूया कोणती संख्या येते. तर 38 आणि 11 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 49. ठीक आहे, तर 49 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं. आणि आता 49 मध्ये पण आपण 11 ॲड करून बघूया पुढे 60 ही संख्या येते का. तर 49 आणि बेरीज 11 केली तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 60. म्हणजेच ही जी क्रिया करत आलोय 11 ॲड करत म्हणजेच 11 बेरीज करत, ही क्रिया आपली बरोबर असणार आहे. आणि इथं आपल्याला जी गाळलेली जागा आहे इथे कोणती संख्या येणार, मग 49 ही संख्या येणार. कारण अशा प्रकारचे आपण हे सोडवलेलं आहे. तुम्हाला समजून आलं कशा प्रकारचे आपण हे गणित सोडवत आहोत. अशाच प्रकारचे सोपी प्रश्न गणित तुम्हाला विचारली जातात. ते गणित तुम्ही सोडून व्यवस्थित प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारचं गणित जरी आलं तर ते तुम्ही सहजरित्या सोडू शकता. चला पुढील प्रश्न बघा. 50 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. इथं काय दिलेलं आहे, ACD दिलाय, त्यानंतर BDE दिलाय आणि त्यानंतर इथं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगायचं आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे व्यवस्थित समजून घ्या. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला तक्त्याची गरज पडणार आहे. तर तक्ता बघा, आता तक्ता थोडक्यात मी इथं काढून देतो पटकन. तर बघा अशा प्रकारचा आता आपण तक्ता काढलेला आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे ACD आणि त्यानंतर BDE म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, या 3 संख्येपासून या 3 संख्या कशा आल्या बघायच्या. आता यामध्ये आपण डायरेक्टली तिन्ही संख्यांचा विचार करू शकता, नाही तर एका संख्येचा इथे विचार करू शकता. आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सांगतो इथे सर्वात पहिल्यांदा A आहे, त्यानंतर C आहे आणि त्यानंतर D आहे. कारण ज्यांनी माझ्याकडे प्रश्नपत्रिका पाठवली त्याच्याकडे पण ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित स्वरूपात नव्हती आणि त्यांनी फोटो काढून पाठवले व्हॉट्सअपला, त्यामुळे अजून क्वालिटी लो झाली आणि त्यामुळे स्पष्टपणे मलाच व्यवस्थित दिसत नाहीये. परंतु तरी देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे ACD, आपल्याला सर्वात पहिल्यांदा A दिलाय, A पासून काय आलेलं आहे B. ठीक आहे, आणि त्यानंतर B पासून पुढे काय येणार C येणार, बरोबर साहजिक आहे का नाही. आणि त्यानंतर C पासून इथं D आलेलं आहे, म्हणजेच ABCD इथं C गाळलेलं होतं. ठीक आहे, आपल्याला समजून आलं पहिलं अक्षर जे आहे आपल्याला C मिळालेलं आहे. ठीक आहे, C पहिलं अक्षर मिळालं. चला पुढे आता इथं C दिलाय, त्यानंतर इथं D दिलाय. आता म्हणजे इथं C दिलाय, त्यानंतर D दिलाय आणि त्यानंतर इथं मग पुढे काय येणार मधलं अक्षर, इथे येणार E अक्षर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे गाळलेलं अक्षर आहे E भेटलं आणि पुढे त्याच्या काय असणार F असणार. बघा इथं F दिलेलं आहे, बरोबर. अशा प्रकारचं हे तुम्हाला सोडवायचं असतं, एकदम सोपं. ठीक आहे, इथं D दिलेलं आहे, D पासून इथं E आला, म्हणजेच इथं D त्यानंतर E आला आणि E पासून पुढे काय येणार मग शेवटचं अक्षर E पासून येणार F. ठीक आहे, E पासून काय येणार F आणि F पासून जर विचार केला इथं F असेल तर F पासून इथं G यायला पाहिजे, तर G इथं आपल्याला दिसत असेल. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला या तक्त्यावरतून कशाही प्रकारचे असे उदाहरण आलं तर ते सोडवता येतात. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे CEF. ठीक आहे, म्हणजे CEF ऑप्शन क्रमांक D या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. समजलं, या प्रश्नाला आपण कसं सॉल्व्ह केलं तुम्हाला समजून आलं असेल. ऑप्शन क्रमांक D या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न मला व्यवस्थित वाचता येत नाहीये, कारण इथं गुलाब ताडवा दिलेला आहे का ताटवा दिले हे काही समजत नाहीये. तर उंटाचं काय येईल, तर उंट मला वाटतं कोणत्या स्वरूपात आढळतात, झुंडामध्ये आढळतात की कळपामध्ये आढळतात की तांडामध्ये आढळतात. तर या विद्यार्थ्यांनी तर तांडा इथं सिलेक्ट केलेलं आहे. तर प्रश्न व्यवस्थित समजल्या नाहीमुळे हा प्रश्न आपण स्किप करूया. या प्रश्नाचं जर तुम्हाला 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याच प्रकारचा आपल्याला इथं त्याच टाईपचा प्रश्न विचारला गेला आहे. टीकाकार टीका दिले, टीकाकार काय करतो टीका करतो. तर आपल्याला समीक्षा हे कोण करतं ते सांगायचे. म्हणजे जसं की टीकाकार टीका करतो तर समीक्षा हे कोण करतं हे आपल्याला विचारले. तर आपल्याला सांगायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे समीक्षक. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या प्रश्नामध्ये देखील थोडक्यात मला चुकी वाटते, परंतु माझ्या अंदाजानुसार 50% या प्रश्नाचं उत्तर समीक्षक असायला पाहिजे. बाकी तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये या देखील प्रश्नाचं उत्तर सांगायला विसरू नका मित्रांनो. चला आता पुढील प्रश्न बघा कसा विचारला गेलाय. आपल्याला म्हटलेलं आहे एका सांकेतिक भाषेत, आपल्याला म्हटलेलं बघा एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटलं. ठीक आहे, आता हे जे आपण जसं वाचलं तशी मांडणी करायची. इथे काय म्हटलेलं आहे मोहरी. ठीक आहे, मोहरीला काय म्हटलेलं आहे गुलाब.
गुलाब, ठीक आहे. मोहरीला काय म्हटलेलं आहे? गुलाब. त्यानंतर गुलाबाला काय म्हटलेलं आहे? गुलाब, ठीक आहे. थोडक्यात मी नोट करून देत आहे, तुम्ही इथं समजून घ्या. गुलाबाला काय म्हटलेलं आहे? बटाटा, बटाटा, ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर बटाट्याला काय म्हटलेलं आहे? मिरची म्हटलेलं आहे. इथं बटाटा घेतला, बटाटा, त्याला काय म्हटलेलं आहे? मिरची, ठीक आहे. हे आपण नोट करून घेतलं. त्यानंतर आपल्याला काय पुढे म्हटलेलं आहे? मिरचीला मोहरी म्हटलेलं आहे, ठीक आहे. मिरची, मिरचीला काय म्हटलेलं आहे? मोहरी, मोहरी, मोहरी म्हटलेली आहे, ठीक आहे. तर आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे? तर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना मित्रमैत्रिणींना काय देतात? म्हणजेच व्हॅलेंटाईन डे असतो तेव्हा एखादा मित्र असेल, एखादा मुलगा असेल, तर त्याच्या गर्लफ्रेंडला नाही तर मैत्रिणीला तो काय देतो? गुलाबाचं फूल देत असतो, ठीक आहे. गुलाबाचं फूल देत असतो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर यावरून आपल्याला सांगायचं आहे नक्की तो फूल देणार म्हणजे काय देणार हे आपल्याला सांगायचं आहे. या टाईपचे प्रश्न एकदम सोपे असतात, फक्त आपल्याला समजून घ्यायचे. इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे? एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले, गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला मिरची म्हटले, मिरचीला मोहरी म्हटले. तर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना मित्रमैत्रिणींना काय देतात? तर गुलाब देतात. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. गुलाब देतात, बरोबर. मित्रमैत्रिणींना काय देतात? तर गुलाब देतात, गुलाबाचे फूल देतात. परंतु इथे काय म्हटलेलं आहे? गुलाबाला काय म्हटलेलं आहे? गुलाबाला म्हटलेलं आहे बटाटा, ठीक आहे. गुलाबाला काय म्हटलेलं आहे? बटाटा. म्हणजेच आता मित्रमैत्रिणींना काय देणार? बटाटा देणार. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? बटाटा. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. कारण इथे काय म्हटलेलं आहे? गुलाबाला बटाटा, ठीक आहे. जर प्रश्न तुम्हाला उलटून विचारला असता, आता इथं आपल्याला म्हटलेलं आहे व्हॅलेंटाईन डे साजरा करताना मित्रमैत्रिणींना काय देतात. इथं असं देखील विचारलं जाऊ शकतं, म्हणजे असं देखील विचारलं जाऊ शकत होतं की आपल्याला यातील तिखट काय लागते, नाहीतर आपल्याला यातील सर्वात जास्त तिखट काय लागते. तर तिखट लागते मिरची, परंतु मिरचीला काय म्हटलेलं आहे? मोहरी, ठीक आहे. मिरचीला काय म्हटलेलं आहे? मोहरी. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मोहरी, ठीक आहे. मोहरी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तेव्हा म्हणजे आपल्याला कोणत्या वस्तूला काय म्हटलेले त्या वस्तून आपल्याला त्या वस्तूची प्रतिक्रिया आणि उत्तर सांगायचं असतं. आता मिरची तिखट लागते परंतु मिरचीला मोहरी म्हटलेलं आहे, म्हणजे मोहरी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. आता व्हॅलेंटाईन डे साजरा करताना मित्रमैत्रिणींना गुलाब देतात, परंतु गुलाबाला काय म्हटलेलं आहे? बटाटा. तर बटाटा ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. समजलं कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये काही प्रश्न सरावासाठी स्पष्टीकरणासोबत सर्व काही दिलेलं आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या. एका सांकेतिक भाषेत आपल्याला शब्द दिलेला आहे. रिमूव्ह हा शब्द असा लिहिला जातो, म्हणजे हा शब्द अशा प्रकारचा अंकामध्ये लिहिला जातो. त्यानंतर एंड हा शब्द अशा प्रकारचा अंकामध्ये लिहिला जातो. तर रेड हा शब्द कसा लिहिला जाईल हे आपल्याला सांगायचं आहे. एकदम साधं आणि सोपं या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला काढता येतं, फक्त माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला शब्द काय दिलेला आहे? रिमूव्ह, ठीक आहे. या टाईपचे प्रश्न नक्कीच विचारले जाणार. पुन्हा सांगतो शब्द इथं आपल्याला नोट करून घ्यायचा. आर ई, त्यानंतर यम, ठीक आहे. यम घेतला, ओ घेतला, त्यानंतर व्ही आणि ई हा पहिला शब्द. दुसरा शब्द आपण इथे खाली नोट करूया. दुसरा शब्द काय दिलेला आहे? ई एन आणि डी दिलेला आहे, ठीक आहे. आता रिमूव्ह या शब्दाला आपल्याला सांकेतिक भाषेत कसं लिहिलेलं दिसत आहे? 2 3 7. आता प्रत्येका शब्दाखाली एक एक अक्षर लिहायचं. इथं 2, त्यानंतर इथं 3, पुढे काय आहे? 7, त्यानंतर पुढे आहे 0, त्यानंतर 6 आणि 3. आता यामध्ये सुद्धा एंड, याला हे घ्यायचं, त्यानंतर याला हे आणि याला हे, म्हणजेच प्रत्येक अक्षराखाली एक अंक आपल्याला लिहायचा आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं आपण हे नोट करून घेतलं, समजलं. आता त्यावरतून आपल्याला शेवटी काय दिलेलं आहे? शब्द त्याचं काढायचं आहे. आपल्याला रेड दिलेला आहे, ठीक आहे. आता रेड शब्द देखील आपण इथे नोट करून घेऊया. आर ई डी, ठीक आहे. हे आपण घेतलं. तर आरला काय दिसत आहे? बघा इथं आर आहे. तर आरला इथं आरचा अंक कोणता आहे? 2, म्हणजे आपण 2 इथं लिहिलं. त्यानंतर इथं ई दिसत आहे. ईला काय दिसत आहे? 3 इथं आपण नोट केलं. इथे सुद्धा ईला बघा 3 दिसत असेल आणि इथे सुद्धा 3 दिसत असेल, इथे सुद्धा 3 दिसत असेल. हे पूर्ण ऑलरेडी हे आपल्याला अशा प्रकारचं दिलेलं असतं सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे ईला 3 घेतलं आणि डीला जर विचार केला तर डीला काय आहे? डीला आहे 5, म्हणजे 5 आपण इथं नोट केलं आणि यावरतून आपल्याला हे अंक भेटले या सांकेतिक भाषेत 2 3 5. समजलं आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर कसं आलं? म्हणजेच यावरतून आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगतील सांगू बरं? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार. एवढे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यासाठी कसं सोडवायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? थोडक्यात आपल्याला पुन्हा इथे जीकेचे प्रश्न बघण्यासाठी भेटत आहे.
फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी काय उपयुक्त आहे? तर काय उपयुक्त आहे? इथिलीन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर हा दिवस कोणत्या थोर व्यक्तीच्या स्मरणार्थ अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो? 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो हे तर आपल्याला माहितीच असेल, परंतु कोणत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ हा दिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एम विश्वेश्वरैया. ठीक आहे, एम विश्वेश्वरैया या व्यक्तीच्या स्मरणार्थ हा दिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. चला पुढील आपल्याला प्रश्न बघा काय दिलेला आहे, व्यवस्थित समजून घेऊया. आपल्याला प्रश्न दिलेला आहे एडिस. ठीक आहे, आता एडिस हा एक डासाचा प्रकार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? एडिस इजिप्ती. या डासाच्या चावामुळे कोणता आजार होतो? आता या डासाच्या चावामुळे होतो मलेरिया, डेंग्यू. ठीक आहे, तर हे दोन्ही आजार किंवा रोग होत असतात मित्रांनो, परंतु यामध्ये मलेरिया देखील दिले आणि डेंग्यू देखील दिले. तर माझ्या अंदाजानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी, डेंग्यू. ठीक आहे, तर एडिस इजिप्त या डासाच्या चावामुळे डेंग्यू हा रोग होतो, परंतु जर ऑप्शनमध्ये फक्त मलेरिया असेल तर मलेरिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. आता इथं दोन्ही पण दिलेलं आहे, ही त्यांच्याकडून मिस्टेक झाली असावी असा माझा अंदाज आहे, परंतु या डासाच्या चावामुळे हे दोन्ही आजार होत असतात मित्रांनो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणते भारतातील सर्वोच्च शौर्य पदक आहे? तर कोणतं आपल्याला सांगता येईल सांगा बरं? परमवीर चक्र, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर संपन्न झाला? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि आपल्याला असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्याभिषेकाच्या पूर्वीची आपल्याला राज्याची राजधानी कोणती होती? तर राजगड होती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं तेव्हा उत्तर असणार राजधानी. ठीक आहे, आणि रायगड हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या किल्ल्यावरती संपन्न झाला असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो. बघा पुढे जर विचार केला तर आपल्याला 60 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? महाराष्ट्र राज्यातील ग्राम पोलिसाचे नियमन करणारा अधिनियम कोणता? ठीक आहे, तर आपल्याला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य आणि पोलीस पाटलाची जी माहितीचा आपण PDF देतोय, आपल्या जे पण नोट्स काढले स्टडी मटेरियल त्यामधील हा प्रश्न आहे आणि यावरती तुम्हाला नक्कीच 5 ते 10 प्रश्न विचारले जाणार आहे. पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य आणि पोलीस पाटलाची माहिती. तर यावरती जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहे, तर त्याच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेला आहे. तर प्रश्न काय? महाराष्ट्र राज्यातील ग्राम पोलिसांचे नियमन करणारा अधिनियम कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 1967. ठीक आहे, 1967 म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं सी हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि या नियमाला आपण काय म्हणतो? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. यामध्ये जी पण माहिती आहे, कोणकोणते नियमावली आहे, यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, कोणकोणत्या कलमानुसार कोणते अधिकार असतात, कोणकोणत्या कलमानुसार त्यावरती कोणती बंधनं असतात पोलीस पाटील या पदावरती, याविषयी सविस्तर माहिती आपल्याला या नियमावलीमध्ये दिलेली असते. आणि हा महाराष्ट्र राज्याचा ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये झालेला बघण्यासाठी भेटेल. यामध्ये आपल्याला वेगवेगळी कलम, महत्त्वाची माहिती बघण्यासाठी भेटेल आणि यावरती नक्कीच कमीत कमी 5 ते 10 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार. आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर 61 नंबरचा आपला प्रश्न विचारला होता, तेव्हाचा चालू घडामोडीचा प्रश्न होता, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? आता राष्ट्रपती आपल्याला विचारले, भारताची सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला, आणि तेव्हाच आपल्याला विचारलं होतं. ठीक आहे, आता तेव्हाचं यामध्ये आपल्याला पर्याय दिसत आहे का बघा? तेव्हाचं जर विचार केला तर आपल्याला राष्ट्रपती विचारलं होतं. ठीक आहे, पंतप्रधान नव्हे, राष्ट्रपती. आता हे सर्व तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कोण कोण अशा प्रकारचे नॉर्मली प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील. सर्वात पहिल्या भागामध्ये आपण 30 प्रश्न बघितले होते. आता या भागामध्ये आपण एकूण 30 प्रश्न बघितले. एकूण 60 प्रश्न आपले झालेले आहेत. बाकी फक्त आता 20 प्रश्न बाकी आहेत. बघा ते प्रश्न तुम्हाला एकदा दाखवून देतो. जर तुम्हाला हे देखील पाहिजे असेल सोडून, तर आपण पुढील भागामध्ये हे देखील सोडून घेऊया. इथं आपल्याला पुढे प्रश्न विचारला गेला होता, धुळे जिल्हा कोणत्या आपल्याला महसूल विभागात येतो असा प्रश्न विचारला होता. तर तो नाशिक जिल्ह्यात येतो, नाशिक महसूल विभागात येतो. त्यालाच आपण नाशिक प्रादेशिक विभाग म्हणतो आणि या प्रादेशिक विभागामध्ये आपल्याला धुळे जिल्हा येत असल्याचं समजत आहे मित्रांनो. त्यानंतर विसंगत पद ओळखायला सांगितलं होतं. यामध्ये टन दिलेलं आहे, त्यानंतर क्विंटल दिले आहे, त्यानंतर किलोमीटर आणि ग्रॅम दिलेलं आहे. तर ग्रॅम सुद्धा आपल्याला म्हणजेच आपल्याला किलोग्रॅममध्ये असतं. क्विंटल म्हणजे हे सुद्धा वजनाचं आहे, हे सुद्धा वजनाचं आहे, हे सुद्धा वजनाचं आहे, परंतु हे कशाचं आहे? हे लांबीचं आहे. ठीक आहे, म्हणजे किती अंतर, हे अंतरचं आहे.
लांबी किंवा अंतर, या अंतर मोजण्याचं एकक आहे किलोमीटर, ठीक आहे. आणि हे ग्रॅम झालं, क्विंटल झालं, हे कशाचं आहे, वजनाचं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. याचं नाशिक, याचं किलोमीटर. अशा प्रकारचे नॉर्मल तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. बाकीचे प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. फक्त 20 प्रश्न बाकी आहे ते अशा प्रकारचे. बाकी जर म्हटलं तर हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. ते सर्व तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. तर पुढील भागामध्ये या देखील काही प्रश्नाचं स्पष्टीकरण आणि बाकी आपल्याकडे नाशिक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आलेली आहे, ठीक आहे. तर जी नाशिक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेली आहे त्या प्रश्नपत्रिकेचं सुद्धा स्पष्टीकरण पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. त्याच्याच रिलेटेड जर विचार केला, धुळे जिल्ह्याचा पेपर आहे 29 तारखेला. आपला नाशिक जिल्ह्याचा पेपर होता 22 तारखेला, परंतु तो पुढे गेलेला आहे. येत्या 10 ते 15 दिवसामध्ये या देखील आपल्याला जिल्ह्याचा पेपर झालेला बघण्यासाठी भेटून जाईल. तुमची तयारी व्यवस्थित जोरात चालू ठेवा. आपल्या नोट्स तुमच्या कामी येणार आहे. त्या नोट्स घ्यायला विसरू नका. खूपच महत्त्वाचे सर्व काही स्टडी मटेरियल आम्ही त्यामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आला असेल किंवा अडचण आली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की आम्हाला या प्रश्नावरती हे समजलं नाही किंवा हा प्रश्न आम्हाला चुकीचा वाटतोय. अशा प्रकारचे कोणत्या प्रकारचे डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तुमचे जे पण प्रश्न असतील किंवा एखादी शंका असेल तर त्याचं नक्कीच आपण निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर फक्त एक व्हिडिओला लाईक करून घ्या. जास्तीत जास्त मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.